सुग्रीवादिकाला बिभीषणादिकाला रामरायाचं दर्शन घडवलं, तसं या रामरायाचं दर्शन पांडुरंगा महाराजांकडून घडलं. याबद्दल महाराजांचा मी खूप अशा प्रकारचा ऋणी आहे. आणि आता आलो तर म्हणलं करू सेवा थोडी. विठाला विठाला मानवी देहाला आल्यानंतर देहाची इति कर्तव्यता, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि इष्ट सुखाची प्राप्ती. वास्तविक मी समर्थाबद्दल स्वामीजीबद्दल बराच अनभिज्ञ नाही. मी एक वारकरी माणूस, जास्त मी खोलात शिरणार नाही, कारण मी त्याच्यापासून थोडा अज्ञानीच अशा प्रकारचा आहे. ज्यावेळेस इथे येऊन गेलो त्यावेळेस मला 2-3 पुस्तकं मिळाले, पण आमच्याकडे गोशाळा असल्यामुळे 150च्या पेक्षा जास्त संख्या असल्यामुळे आमच्या डोक्यात दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणता नुसतं भूसच भरलं काय डोक्यात? भूस नाही, फक्त एकच विचार आहे, गाईला चारा कुठून आणायचा आणि गाईची जोपासना कशी करायची. भारताच्या नकाशात कुठंच नाव नाही आपलं कशावर मालकी हक्कात. आणि 150 गाई जगतात, फक्त त्याचे मी प्रयत्न करतो. मी त्यांचा उदरनिर्वाह मी भागवत नाही, त्याच मला जीव घालतात. परंतु फक्त माझी तुटकी मोठकी तगमग असते, त्याच्यामुळे आता हे पाठ करावं, चिंतन करावं हे डोक्यातच नाही राहिलं. फक्त एकच पक्ष आणि गोमातेची आणि आमची साक्ष. मानवी देहाला आल्यानंतर देव प्राप्त होणं, अर्थात तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली आहे. देव प्राप्त होणं, मानवी देह मिळाला इथपर्यंत अगदी बरोबर आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे भरतखंडे नरदेह प्राप्ती ही तो परम भाग्याची संपत्ती वगैरे भाग्यानं आपण इथपर्यंत आलो. आणि इथं आल्यानंतर हा इथं येण्याचा झाला योग, म्हणजे या क्षेत्रावर येण्याचा झाला योग. या भूमीवर या भारत देशामध्ये आपण तुम्ही आम्ही एकत्र आलो आणि येण्याचा योग आला. इथपर्यंत आलो. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात इथं येण्याचा योग थोडा झाला, परंतु धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. हा त्याच्यापेक्षा मोठा योग आहे. आणि त्याच्यापेक्षा जवळचा योग म्हणजे कोरोनातून आपण थांबलो, आपलं नाव सापडलंच नाही त्या गड्याला, म्हणून हा जास्त योग आहे. आणि हा झाला योग, परंतु क्षेम आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखली आहे. देव जोडणं आपल्याकडे वेदांत शास्त्रामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये काही वाक्य सांगितले जातात. मनुष्य जन्म दुर्लभ आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणम, नरदेह दुर्लभ जाना. एके ठिकाणी एक वाक्य आहे, नरदेह मिळणं ही एक दुर्लभता आहे. नरदेह मिळाल्यानंतर त्या नरदेहामध्ये मुमुक्षुत्व अशा प्रकारचं प्राप्त होणं. मनुष्य जन्माला तर कितीतरी येतात, जन्मतात, येतात, राहतात आणि जातात. असं प्रवासी असतात. बसच्या प्रवाशाबद्दल कंडक्टरला काही कमी जास्त वाटत नाही, आले काय आणि राजी खुशीनं उतरले काय. तसं ते जीवन निरर्थक अशा प्रकारचं आहे. फक्त या ठिकाणी आल्यानंतर मनुष्यत्व असावं, मुमुक्षुत्व असावं. आणि एक महत्वाचा विषय आहे, महाराजांचं म्हणणं आहे महापुरुषाची भेट होणं ही सगळ्यात दुर्लभ गोष्ट आहे. कोणतीच गोष्ट घडत नाही, कारण देवाने सांगितलेलंच आहे. हे म्या बोलविल्या म्या चालविल्या, हे सगळं वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, हे सगळं ईश्वराच्या सत्तेनं, हे सगळं पांडुरंगाच्या हे सगळं ही परमात्म्याची सत्ता आहे महाराज. आणि त्याच्या सत्तेमध्ये कमी जास्त करण्याचं आपलं धाडस होऊ शकत नाही, कारण देवानं ठरवलं ते होणार.
म्हणून देवाची इच्छा आहे असेल तरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला साधूची भेट होते. साधूची भेट किती दुर्लभ आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकोबराय भगवान ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये लिहितात, अगदीच निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोटे अनकोटी तय होय भेटी हरिप्रियाची. अगदीच निष्काम पुण्य असावं लागतं. आणि निष्काम पुण्य म्हणजे आम्ही एकदा सप्ताहामध्ये वर हेडिंग टाकलं होतं बाबा, कर्मण्येवाधिकार असते महाफलेषु. तारीखच घ्यायला कोणी काय पाहता, विठाला विठाला. महाफलेषु म्हटल्यानंतर प्रत्येक माणूस फळाच्या आशेनं करतो. आता मी इथं कीर्तन आलो ही सुद्धा फळाच्या आशेनं. काय फळ? साधूचं काय होईल? दर्शन होईल, बाबाजींची भेट होईल, संस्था पाहायला मिळेल, गोशाळा पाहायला मिळेल आणि इथल्या रहिवाशांची सुद्धा भेट होईल. महाराज हे जी मंडळी या भूमीमध्ये जन्माला आली त्यांच्यासारखे भाग्यवान नाहीत महाराज. तुमच्यासारखे तुम्हीच भाग्यवान. आणि तिकडं जन्म घेऊन इथं येण्याचं जर यांचं कर्म लाभलं असेल तर यांच्यासारखे ह्या भाग्यवान आहेत. म्हणून ह्या भाग्यवंताची भेट घेण्यासाठी महाराज म्हणतात, बुवा वगड चंद्रामृता सुखे सेवावे. असता जाता रवी धरलेला आहे. चंद्राचा अमृत सुद्धा सुखानं सेवन करता येत. बाह्या हेळा सागर म्हणजे अगदीच कसल्याही प्रकारचा आश्रय न करता बॅरिस्टर सावरकरांनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एवढा मोठा सागर तरले महाराज. म्हणजे हेही करता येईल. परंतु साधूची भेटी, त्या साधूची कोणत्या? साधू म्हणावे तयासी जो न गुंते आशापाशी भक्ता येशे जाना जे देही उदास. गेले आशा पाश निवारोने, गेले आशा पाश निवारोने, गेले आशा पाश निवारोने. उदास म्हणजे उगा येण्याने राहणार साधू नसतो बरं का. उगा इकडे गुंडी इकडे लावायची, इकडे अशी गुंडी, ती पटत नाही. आमचे गुरु रे गुरु स्वामी निगमानंद महाराज म्हणायचे साधूंनी अगदी ऍक्टिव्ह राहावं. जसं ऍक्टिव्ह राहावं तसं बोलावं सुद्धा. कसं झाड जाणीचे बोले, माणूस जाणीचे पाहिला अंदाज जागे. माणूस जाणीचे बोले, झाड जाणीचे भोगे जाणीचे केले पूर्वजन्मी. चांगलं बोलणारा, चांगलं राहणारा आणि एक महत्वाचा मुद्दा आहे चांगलं वागणारा. विठाला अशा महापुरुषाची भेट जीवनामध्ये जर झाली ना महाराज, जन्माला आल्याचं सार्थक आहे. जरी प्रमाण असले विठ्ठलची एक देखली आहे तरी त्याचं असं एक प्रमाण आहे, देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा.
जरी आपल्या मंदिरामध्ये स्वामी समर्थ जरी इथं साधूने जन्म घेतला असला, देवानेच घेतला बरं का. देव लोक म्हणतात कधी एखाद्या वेळेस संकटकाली जर कोणी भेटलं, वज उचलून द्यायलाच कोणी नाही, कोणीतरी भेटलं वा, ज्याचं वज आहे तो म्हणतो बरं झालं वा तुम्ही देवासारखे. देवासारखे नाही, देवच भेटले. तसं देव आणि संत दुजा नाही विचार, अशा प्रकारे. आणि अशा साधूच्या या जन्मभूमीमध्ये आम्ही तिकडं आमच्या गोदावरीच्या किनाऱ्यावर असल्यानंतर म्हणतो वाचे म्हणता गंगा गंगा, शनी महाराजांचं क्षेत्र आहे, गोदावरी सारखं तीर्थ आहे आणि या ठिकाणी जन्म घेणं. पण आमच्यापेक्षा मला या ठिकाणी आल्यानंतर अशी एक विशेष ऊर्जा लावली की इथं आल्यानंतर पुन्हा वेगळं वाटलं बरं का. ते माणूस म्हणला होता साहेब तुम्ही आले तर मला आनंद वाटला, तसं मला झालं. जगद्गुरु तुकोबारायांचं म्हणणं आहे, अशी जी साधू मंडळी असते, भक्त मंडळी असते, महात्मा असते, त्यांना महात्मा हे कशावरून ठरवायचं? साधू किंवा महात्मा किंवा भक्त हा वेशावरून ठरत नाही. महात्मा साधू भक्त हे जातीवरून ठरत नाही. कोणत्या घरी जन्म घेतला याला अंदाज नाही महाराज, कुठं जन्माला येईल सांगता येत नाही. साधू वारकरी संप्रदायामध्ये आल्यानंतर तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा थोडा दृष्टांत म्हणून सांगतो. इथून निघाल्यानंतर आळंदीत जाईपर्यंत कोणी सरपंच आहे, कोणी पाटील आहे, कोणी PS आहे, कोणी काय असन तसं, कोणी अजून कोणी पदाधिकारी असते. पण एकदा माऊलीच्या सोहळ्यामध्ये ट्रकमध्ये एकदा पिशवी टाकली आणि एकदा सोहळ्यात सुरू झालं, मग राहिलं का कोणी पाटील राहिला नाही, सरपंच नाही, महाराज नाही, कोणी नाही, काही नाही. कोण? सगळे माऊली बनणार महाराज, प्रत्येक जण माऊली. अहो प्रत्येक जण बनणार याच्यात नाही नवल महाराज, चोर सुद्धा माऊली. चोराने जर एखादी वस्तू उचलली तर महाराज त्यांना म्हणणार ओ माऊली, असं हे वागणं प्रमाण नाही बरं घ्या. विठाला विठाला प्रत्येक जण माऊली म्हणतो महाराज. आमच्या माता माऊलीच्या डोक्यावर जर वज असलं, डोकी सेंटरनी काही दिंड्यात जातात, म्हणजे नंबरच्या दिंडीतलं नाही, डोकी सेंटर ते पुण्यातलं मटेरियल असतं महाराज, ते वज होतं त्या दिवे घाटामध्ये आणि ती माऊलीच्या डोक्यावर वज आणि त्यांचे मालक माऊली पुढे चालते. पण तेवढ्यात यांना कोणीतरी पाहुणे वगैरे दिसाव्यात, मग ह्या पतिराजाला काय हाक मारतात, ओ होय हो, ते तसं नाही. मग काय म्हणणार माऊली डोक्याला लय थाळा आली एवढं वज, ते घेतात वज. पण पुढे गेल्यानंतर आनंदी महाराजासारखे पुन्हा तिकडून चमकतात महाराज. ती एकापेक्षा एक पांढरे शुभ्र आणि असावी योग्य आहे. तर मग ते दिसले पुढून, मग ती माऊली सुद्धा पत्नीला मग ते नाही करीत, ते सुद्धा म्हणतात माऊली घ्या बरं थोडं वजन. म्हणजे बघा तुम्ही, पत्नीत सुद्धा माऊलीची प्रक्रिया हृदयात जाणणे किंवा पतीमध्ये ईश्वराची प्रतिमा जाणणे हे तेवढं सोपं नाही महाराज. नवरा बायकोचं नातं हे विसरलं जातं, पण आपला मुद्दा इथे कोणाच्या संगतीत आल्यावर विसरलं जातं, साधूच्या संगतीत. म्हणून त्यांना साधू म्हणतात. विठाला मुद्दा होता, साधूला जात नसते, साधूला वय नसतं, साधूला शिक्षण नसतं, कुठलीच अट नाही महाराज. बाकी काय होण्यासाठी काय अटी लागतील, काय पूर्तता करावी लागेल याच्याबद्दल अनेकाची अनेक मतं. पण साधू होण्यासाठी, भक्त होण्यासाठी एकच पूर्तता करावी लागते, आपली अंतःकरण वृत्ती परमात्म्याच्या साधूच्या पायाशी स्थिर करावी लागते आणि मताशी मत जोडावं लागतं.
आणि एवढं जोडल्यानंतर आपल्याला सुद्धा तत्स्वरूप होता येतं. ही साधूची एक महत्वाची लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबराय या प्रस्तुत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये बोलतात. ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा जगद्गुरु तुकोबरायांचं मत आहे बरं का. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव. एक पाठ असा आहे, ज्याचा ऐसा अनुभव. या विश्वामध्ये ओतप्रोत देव भरलेला आहे असा ज्याचा अनुभव. असा कोणाचा अनुभव आहे? अनुभवाला फार महत्व आहे बरं का. कोणताही विषय जर संपादन करायचा असेल तर माणसं विचारतात, तुम्हाला त्याच्यातला काही अनुभव आहे का? अनुभव आले अंगा जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संत बोलतात ते अनुभवानं बोलतात. ते या जगात येत असो. अनुभवाचे सुद्धा दोन प्रकार आहेत. एक व्यवहारिक अनुभव आणि एक परमार्थिक अनुभव. आपण जो माऊलीच्या दिंडीतला अनुभव सांगितला हा परमार्थिक अनुभव झाला. आणि व्यवहारातला अनुभव जर सांगायला गेलं तर अनुभव सांगणाऱ्यालाही सांगताना दुःख होणार, ऐकणाऱ्याला बी ऐकल्यानंतर दुःख होणार, आणि तिसरा तिकडून चालला असला आणि त्याला सहज ऐकायला गेलं म्हणजे एक जण प्रश्न करताय, एक जण उत्तर देत आहे आणि एक जण ऐकत आहे, सहज त्याला ऐकू आलं तर त्यालाही दुःख होणार. व्यवहारातले अनुभव जवळजवळ दुःखाचेच असतात. आणि जे अनुभव दुःखाचे असतात ते प्रपंचातले व्यवहारातले अनुभव. आणि दिंडीतले परमार्थिक अनुभव, आता आम्हाला गावाकडे गेल्यानंतर जर आमच्या घरच्यांनी विचारल्याशिवाय सोडत नाही. दक्षिणाचं नाही बरं का.
तर किती लोक होते, काय कीर्तन कसं झालं विचारलं तर आम्हाला मग सांगता येतं. किती लोक होते काय सांगावं. जसं शिष्टी झाली कालनाथांची, किती भरली होती. अहो किती भरली. पूर्ण गोदावरी नदी जसं अगोदर पाण्याने भरली होती, तसं अथांग सागर पुन्हा माणसाने भक्ताने भरला. ही आपली परमार्थिक अनुभूती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ह्या ठिकाणी असा ज्याने कोणी अनुभव घेतला, बाकीचे अनुभव बाकीचे सोडून द्या. आणि एक महत्वाचा अनुभव आहे विश्वदेव सत्यत्वे. खऱ्या अर्थानं हे विश्व देव आहे. आपल्याकडे 3 वस्तू आहेत महाराज. एक आहे देव, एक आहे जीव आणि तिसरा आहे जगत. जगत नाम विश्व आहे, परंतु संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर हा जीव राहत नाही महाराज. हा जीव काय होतो, देव होतो. तुकोबारांनी अनुभूती सांगितली, मी जीवच होतो, परंतु ज्या वेळेस सद्गुरूने आमच्या कृपा कटाक्षे आपुले पदी बैसविले, त्यावेळेस आमचा अनुभव असा झाला, मी वासुदेव तत्वता तो येईल विचारता आहे ठाऊक सभाग्य संता नाही तुझा अनेक मागुता. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना विचारलं, महाराज तुमचा काय अनुभव आहे. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं, मी एक दुर्बल अशा प्रकारचा, कुटुंबात कोणी राहिलं नाही, मी एक अनाथ अशा प्रकारचा होतो. पण ज्यावेळेस जनार्दन स्वामीजींची भेट झाली, ज्यावेळेस भगवान दत्तात्रयाची भेट झाली, आणि ही भेट झाल्यानंतर माझ्या अनुभवामध्ये इतका बदल झाला, माझ्या अनुभवामध्ये इतका बदल झाला, मी शांतीब्रह्म एकनाथ महाराज वगैरे कोणीच राहिलो नाही. नाथ महाराज म्हणतात, आता अनुभव हा आला, एका जनार्दनी एक विठ्ठलची अवघालो. हे सगळं विश्व विठ्ठलमय आहे. विठ्ठल विस्तारला जेणे सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी, वैकुंठ कैलासी, तीर्थक्षेत्री देव तयावेन ठाव रीता कुठे. शांतीब्रह्म किती आनंद, त्रैलोक्य भरून, गगन भरून आनंद. पण तो आनंद संपादन करण्यासाठी आपली अगोदर प्रक्रिया. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, ही प्रक्रिया. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना एक जणांनी विचारलं, म्हणजे महाराज हे सत्य कुठं करावं, ह्या दिंड्या कुठपर्यंत कराव्यात, पंक्ती कुठपर्यंत घालाव्या, काय करावं नेमकं, हे कुठपर्यंत करावं. नाथांनी त्याची एक रेषा सांगितली. नाथ महाराज म्हणतात, जोपर्यंत या विश्वामध्ये तुम्हाला ओतप्रोत परमात्मा आहे अशी तुमची नजर तयार होत नाही, आणि तोपर्यंत तुम्हाला हे करावं लागेल. आणि एकदा तिथं सगळ्या विश्वामध्ये परमात्मा आहे अशी तुमच्या नजरेत आलं, मग तिथून पुढं पूजा ध्यान जप त्याचे
बसल्या होत्या एसटी. हो बाबा. हिला वाटलं ती तिकीट काढेन आणि तिला वाटलं ती तिकीट काढेन. जेव्हा कंडक्टर आला आणि दोघीला म्हणला तिकीट, तेव्हा मी म्हणाला, विठाला जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप. हे दृष्टीना जे दिसतंय ना हरिरूप नव्हे. आमचे गुरुवारी गुरुजी स्वामी निगमानंदजी महाराज म्हणायचे हरिरूप नव्हे हरीच. विठाला विठाला दिसतंय ते हरी आहे, जो दिसतो तो देव आहे. अशी नजर येणं भक्ती पथावर आरूढ झाल्यानंतर सगळ्यात उच्च भूमिका आहे महाराज. जेवढ्या भक्तीच्या भूमिका सांगितल्या काही टप्प्याच्या भूमिका आहेत. देव आवडणं, देवाचं नाव मुखावर येणं, वारी घडणं, हरिपाठ घडणं, कथेला यावं असं वाटणं, अजून दान द्यावं असं वाटणं, संताबद्दल आदर करावा असं वाटणं, ह्या काही भूमिका आहेत. त्या भूमिकेतली सगळ्यात महत्वाची भूमिका आहे जे जे दृष्टी दिसे ते ते पराव्या नारी रखुमाई. खरं तर भक्ती पथावर आरूढ झाल्यानंतर पुरुष साधकासाठी परस्त्री परधन याचा धरी साधने तरी हीच दोन्ही जरी कोणी साधील. शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी चिरंजीव पद लिहिलं बरं का साधक मंडळी. बाकीचं सगळं पाठ करा पण चिरंजीव पद त्याच्या सोबत पाठ करा. विठाला आणि म्हणून प्रत्येकाकडे ही एक अशा प्रकारची प्रक्रिया आहे. भक्तिपथावर आरूढ झाल्यानंतर हे सगळं विश्व दिसावं. आमचे गुरुवारी गुरुजी म्हणायचे किती जरी स्वरूप सुंदर स्त्री दिसली आणि ती आपल्या समोर बोलली तरी सुद्धा तिच्याकडे पाहून असं एक चिंतन करावं. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके जगदंबे. काय तुझं स्वरूप आहे आणि तुझ्या स्वरूपाला माझा काय प्रणाम आहे. त्याचा परमार्थ टिकवतो म्हणले. आणि असं ज्या वेळेस दिसायला लागेल त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विश्वदेव सत्यत्वे. आपला विषय असा होता की जीव आहे, एक जगत आहे आणि एक देव आहे. हा जीव राहिला नाही, देव बनला. आता विषय किती राहिले खाली? दोन. एक राहिलं जगत आणि एक राहिला देव. पण जो जीव देव बनला त्याला जगत सुद्धा देव दिसायला लागलं. ही एक त्याची भक्तीची बैठक तयार झाली. आता काय देव तर देव आहे, जगत देव दिसायला लागला आणि हाही देव झाला. आता तिन्ही देवच बनले. आता अग्नीला अग्नी पोळत नाही, पाण्याला पाणी बुडवू शकत नाही. ही भक्ती पथाची सगळ्यात मोठी अवस्था आहे. आणि ही अवस्था अशी ज्या वेळेस निर्माण होईल तुकाराम महाराज म्हणतात त्याच्याजवळ देव राहतो. चिंतन 33 कोटी देव चामुंडा अष्टकोटी एवढे देवच नाहीत महाराज. एको देवेश फक्त एकच आहे. एकम शास्त्रम देव की पुत्र गीत मेको देव देव की पुत्र एव एको मंत्रस्तस्य नामाने आणि कर्माप्यकम तस्य देवस्य. एकच.
फक्त देव आहे तो एक आहे, एका जनार्दनी एकपणे उभा किंवा एक देव एकच आहे. हे देवाचे नाव आहेत महाराज. जसं विष्णू सहस्त्रनामामध्ये अगदी 1000 नाव आहे. आता आपले इथं फोटो घेतले, दर्शन करताना फोटो घेतला, बाहेर आल्यानंतर घेतला, कीर्तनात घेतला, मग इतके महाराज झाले की नाही. व्यक्ती एकच बरं का. कोणी भाकरीला पाटी म्हणतात, कोणी भाकर म्हणतात, कोणी रोटी म्हणतात, कोणी चपाती म्हणतात, पण वस्तू मात्र एकच आहे. कोणताही विषय घ्या, कोणता दृष्टांत घ्या, सिद्धांत तोच आहे. देव एक आहे बरं का. आणि हे जे आपण जे म्हणतोय 33 कोटी, कोटी नाम प्रकार, अनेक प्रकारचे देव आहेत. या राज्य सुव्यवस्थित चालण्यासाठी जसे मंत्री अनेक आहेत, पण ज्याच्या सहीनं देशाची सही झाली हे सिद्ध होतं तो एकच आहे. त्याचं नाव आहे पंतप्रधान. तसं प्रधान देव जर कोणता असेल, फक्त देव एक आहे. ते ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्रदेव हे मग तया पुण्याची पावटी सेवेची इंद्रपणाची उटी उतरे येऊ लागते माघारे मृत्यू लोका ते पुण्यमा साध्य सुरेंद्र लोक. हे सगळे येतात आणि जातात. हे 100 वर्षच राहतात, आपणही 100च वर्ष आहे. त्यांचं माप थोडं मोठं आहे, आपलं थोडं माप लहान आहे. कृत त्रेत द्वापार कली चौयुगाची एक चौकडी, हे 1000 वेळेस गेली रात्र झाली, 1000 वेळेस गेली दिवस झाला. हे खूप मोठ्या आयुष्याची घडी आहेत. हे देवच आहे, परंतु त्या देवाच्या चिंतनाला आपण पडायचं नाही. ज्या देवाचं नाव घेतल्यानंतर करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा. अगदीच रामकृष्ण हरी राम, श्रीराम जय राम जय जय राम, हे मंत्र सोपेत महाराज. काही काही नाव अवघड आहेत आणि तो देव आहे अवघड आहे आणि त्याची भक्ती सुद्धा अवघड आहे. इतके कुटाण्यात न पडता आपल्याला आवडेल ते नाव. जसं आता यांना कोणाला पत्र पाठवायचे, कुठल्या पोस्टाच्या डब्यात टाका, फक्त पत्ता बरोबर लिहा, त्यांना ते जाणार. तसं कोणतंही नाव घ्या, फक्त अंतःकरणामध्ये त्या देवाविषयी, आपल्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयी आस्था निर्माण झाली पाहिजे. आमचे गुरुवारी गुरुजी स्वामी निर्मलानंद बाबांना मी आळंदी नेत होतो. ड्रायव्हर पुढं, त्याच्या शेजारी मेन बाबा. आमचे गुरुजी कधीच पुढं बसत नसत, मला माहिती आहे, मागं बसलेले. कोणतं मंदिर आलं की बाबा मला म्हणायचे, ओ महाराज जोडा. ते कमी बोलायचे, फक्त जोडा हात. मंदिर दिसलं की जोडा हात, मंदिर दिसलं की जोडा हात, जोडले हात. आणि पुन्हा बोलत नसत. पुढं मस्जिद आली, बाबा काहीच म्हणले नाही. पण मला आता आपल्याला काय गुरु आज्ञा प्रमाणे मस्जिद आली, हात जोडले. पुढं आल्यानंतर बाबा म्हणले, महाराज जोडे का? म्हणले हो. म्हणजे काय मागितलं? म्हणलं बाबा काहीच नाही मागितलं. तुम्ही काय म्हटले? जोडा हात. जोडे म्हणले. मस्जिदीला हात जोडताना सुद्धा हेच म्हणायचं, मस्जिद मावशी माझी अंतःकरण वृत्ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायाशी स्थिर कर. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही कोणत्याही देवाचं नाव घ्या, तो देव आहे, देव एकच आहे अशी अनुभूती जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. देव तया जवळी असे. देवाची व्याख्या सांगत असताना उत्पत्ती प्रलयंचे भूतानाम गती, उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्ही क्रिया करून आबाधित राहतो, त्याचं नाव देव. जो निर्माण करता आहे, जो पोषण करताय आणि जो शेवटी थांबवतो, त्याचं नाव आहे देव. देवाची अलीकडे व्याख्या सांगू का? इथून गेल्यानंतर घरी न्यायचा का मळ्यात नेऊन टेकायचा, हे ज्याच्या हातात आहे. तुमच्याकडे कुठे रेंज म्हणतात ना सगळे. तर इथून गेल्यानंतर कुठं टेकायचं हे ज्याच्या हातात आहे, त्याचं नाव आहे बाबा देव. आणि तो देव ज्या तयाजवळ असे. उगा असे म्हणजे उभं राहत नाही बरं का. उगा तेवढा सोपा नाही देव. देव कोणाच्याही घरी राहायला सोपा नाही. ज्यांच्या घरी राहतो त्यांची अनुभूती आहे का? त्यांची अनुभूती आहे भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. अगदीच मागे बहुता जन्मी हेच करीत आलो आम्ही, माझे या सत्यवादाचे तप वाचा केले. म्हणून गीतेसारख्या विषयावर पदाची कोर न सांडता त्यांना लिहिता आलं महाराज. अशी जी साधू मंडळी आहे, तेथे नांदे देव संदेह नाही. देव तया जवळी अशी. त्यांच्या जवळ देव राहतो. निस्ता राहायला नाही महाराज. 36 वर्ष राहिला, 12 वर्ष केशव पंत, 12 वर्ष विठ्ठल पंत, 12 वर्ष श्री कन्या चंदन उगाळणे, हे सगळी कामं देवाने केली. देव तया जवळी
असे. पण आपली तेवढी भूमिका तयार झाली तर देव असे. आपली भूमिका ते असे आपल्याजवळ माणसं सुद्धा नसे. विठाला विठाला असा तो परमात्मा साधूजवळ राहतो. परमात्म्याचे काही ठिकाण सांगितले भागवतामध्ये, असं वर्णन आलं. देव कुठं कुठं राहतो, देवाचा पत्ता विशेष म्हणजे आपण पत्ते बरेच ऐकले. माझे भक्त गाती मद भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामि, नारदामी उभा ते भागवतामध्ये असं चिंतन आलं. उद्धवाबरोबर बोलत असताना श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात, देवाने आपले काही ठिकाणं सांगितली. देवाने ठिकाणं सांगत असताना सती आणि दानशूर, जसं सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे, तसं साधूकडे देव राहतो, सतीकडे देव राहतो, गोमातेमध्ये त्या ठिकाणी मी ते एक माझं राहण्याचं ठिकाण आहे. असे अनेक ठिकाणं सांगितले. तसं जगद्गुरु हे अनेक ठिकाणं सांगितले, पण हे पत्ता सांगणं वेगळं. म्हणजे महाराज दिंडीत ओळख झाली, म्हणजे तुमचा पत्ता, म्हणले पांडुरंग महाराज आनंदे, मुक्काम पोस्ट जाम समर्थ, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना. झाला पत्ता. पण ती जर तिकून गडी निघला तर हे सापडत का? नाही सापडत महाराज. आता खरा पत्ता सांगत असताना मग सांगावं लागतं, पांडुरंग महाराज आनंदे, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, कुंभारी पिंपळगाव ते आष्टी रोडवर, हे बरेच ठिकाणं. जास्त जिथं झाडं असतील तिथं, जास्त विद्यार्थी जिथं असतील तिथं, हा एक अगदी नाथांच्या सारखा, श्रीखंडासारखा दिसणारा चोपदार जिथं असं. जगद्गुरु तुकाराम महाराज पत्ता वरचा वरचा सांगत नाही. तुकाराम महाराज पत्ता सांगतात, ह्या विश्वामध्ये ज्याला देव दिसतो, ज्याच्याजवळ देव राहतो, आणि ज्याच्याजवळ देव राहतो त्याच्या दर्शनानं पाप जातात महाराज. नुसतं दर्शन झालं महाराज, नुसतं दर्शन. दर्शन म्हणजे गडबड करून पाय आवळून धरणे हे दर्शन नाही. ज्ञानोबराचं दर्शन म्हणजे तू मन हे मीच करी, माझे भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारे मज एका ते. अगदीच हे विश्वची माझे ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणचे झाला, एकतरी ओवी अनुभवावी. जगद्गुरु तुकोबार यांचं दर्शन म्हणजे विश्वदेव सत्य. प्रत्येक संताचं दर्शन म्हणजे त्या संतांनी लिहिलेल्या वाङ्मयाचं दर्शन. आता आपले स्वामीजीचं दर्शन म्हणजे तुम्ही जे पारायण करताय दासबोधाचं, खूपच चिंतन मांडलं महाराज. एक एक सिद्धांत पटविण्यासाठी कितीतरी दृष्टांत त्यांनी त्याच्यामध्ये लिहिले. माझं इकडे येणं नाही झालं, परंतु आमची दिंडी जात असते तिकडे पंढरपूरच्या वाटाने कल्याण स्वामीचं दर्शन आम्हाला घडत असतं. आणि तिथं गेल्यानंतर आम्ही दिंडीला थोडं वेगळा रस्ता दिंडीचा आहे ते सोडून देतो. स्वामीचं दर्शन घेतल्याशिवाय पुढं प्रत्येक वर्षी आमचे जनार्दन स्वामी महाराज आम्ही तिथून जातो. म्हणजे जीवनामध्ये त्यांच्या वाङ्मयाची आणि आपली भेट होणं, दर्शन, वाङ्मयाचं दर्शन घ्या महाराज. त्यांचं दर्शन म्हणजे हे दर्शन, त्यांची जवळीक म्हणजे वाङ्मयाची जवळीक. आणि अशी जर जवळीक तुम्ही आम्ही केली तर तुकाराम महाराज म्हणतात, पाप नाशे दर्शने. पाप नासत, पाप जात नाही बरं का, नासत. पाप जर गेलं, आता समजा कल्पना करा, आमच्या बरोबर हे आमच्या इकडचे रामायणाचार्य ओके महाराज, मला मग अशी नाव घ्यायचं ध्यानच नाही. नाव नाही घ्यावं तर कसं जमन मग? नाव नाही घेतलं मग साडीची पंचायत होती ना. तर आपलं काय चाललं होतं, नासणं. पाप नासे दर्शने. घरीच्या यांच्या घरच्याला जर विचारलं कुठे गेले पोटे महाराज, घरचे काय म्हणणार, ते गेले. पण ज्या अर्थी गेले त्या अर्थी ते माग येणार. कीर्तनाला गेले तरी परत येणार, सासरवाडीला गेले तरी, शेतात गेले तरी येणार. जे गेलं जातं ते परत येतं महाराज. म्हणून तुकोबारांनी ते पाप जाते हे लिहिलं नाही महाराज. पाप नासे. तुकोबार आहे त्या काळाची बॅरिस्टर होती महाराज. विठाला विठाला पाप नासे. कसं नासतं तुम्ही प्रक्रिया आहे का? आमच्या इकडे आंबड तालुक्यात नवीनच साखर कारखाना झाला टोपी साहेबचा, आणि टोपी साहेबचा कारखाना झाला आणि 1000 पोत्याची पूजा. नुसतं दृष्टांत घ्या बरं का.
लय असं जास्त चिंतन करू नका त्याचं. आणि गोष्ट खरी घडलेली. आणि ते आम्ही तिथं बांधार असल्यामुळं आम्ही गंगेच्या पलीकडून कारखाना गंगेच्या आम्हाला नेहमी पत्र असतात होते का. मग तुम्हाला पुढचं कळन, मग तुम्हाला कळन. विठाला विठाला. तुमच्या माहितीसाठी ज्या ज्या वेळेस जेवढे कार्यक्रम झाले सांप्रदायिक म्हणा कोणते, प्रत्येक कार्यक्रमाला निमंत्रण आम्हाला असतं. आणि याचं कारण ते वेगळं. तर सगळे लोक आले, आम्ही पण गेलो. मग हमारे शहागडवाले वे वहां आए थे. आता कळलं का. ते म्हणले क्या टोपे साहब की कमाले, बोले कहा गन्ना कहा शक्कर. मग त्याला तुक भरायचं प्रमाण सांगितलं त्यांना आम्ही. तुम्ही एखादा अनुभूतीजन्य इंजिनियर आणा आणि त्याला म्हणा आता साखरेचा ऊस करून दाखव. म्हणजे ही एवढी प्रक्रिया केली. पण ही प्रक्रिया कशी झाली. ऊसाचा रस केला आणि तो रस नाचला महाराज आणि तो तापवला, त्याला जिरवलं आणि त्याचा परिणाम काय झाला, साखर झाली. तसं हे पाप हे ना, एकदा पाप नाचलं ना परत येत नाही. मावशीचं दृष्टांत, दूध गरम करून त्याला इरजण टाकून ते जर थोडं 2 दिवस ठेवलं, त्याचं दह्यात रूपांतर झालं. त्याला पुन्हा त्याचं मंथन केलं, ताकाला बाजूला जाऊन द्या, लोणी संपादन केलं आणि लोण्याला एकदा लोण्याचं तूप केलं. पण मावशीचा कधी न येणारा भाऊ जर आला आणि दूध नसलं, मावशी म्हणले आता 50 रुपये लिटरचं दूध टाकण्यापेक्षा 500 रुपयाचं लिटरचं काय टाकते, तूपट टाकते. चहा होईल का होईल. ते कोणतंच होणार नाही महाराज. प्रक्रिया झाली, दूध नासलं, दुधाची प्रक्रिया, दूध नासून दही झालं. तसं जीवन आहे महाराज. एकदा साधूच्या भट्टीत येऊन द्या तुम्ही आणि यांच्या भट्टीत आलं ना, मग पाप नासे, पाप ताप दैन्य जाय उठावती. नुसतं म्हणजे असं बसून रांगत रांगत जात नाही महाराज. पापही जात, तापही जातो आणि दैन्य जात. हे तिन्ही एकत्र घालवण्याची ज्यांच्या ताकद आहे त्याला म्हणतात साधू. विठाला. चिंतन मांडेल मग कोणतं पाप जातं. पापाचे अनेक प्रकार आहेत. काही पाप वाचिक पाप, आमचे संकल्प सोडताना असतं ते सकाळी. जरा मानसिक, हे सगळे अनेक मनाने केलेलं, काय न केलं, शरीराकडनं घडलेलं, वाचेकडनं घडलेलं, नजरेकडनं घडलेलं, हे पाप जाऊन द्या. पण याच्यात फक्त पाप घालवण्याची प्रक्रिया शरीराकडनं फक्त 2 पापाचे पुन्हा एक प्रकार आहे. एक जाणून पाप आणि एक नेणून पाप. चुकून चुकून तुम्ही प्रवासामध्ये असतात आणि काहीतरी पाहायला भेटतात, पण ते बघितल्यामुळे पाप होतं. पण ते चुकून झालेलं पाप साधूच्या दर्शनानं, देवाच्या चिंतनानं, आई वडिलाच्या दर्शनानं, साधूच्या दर्शनानं ते चुकून झालेलं पाप जातं. पण जाणून केलेलं पाप जात नाही. ते वज्रलित पाप असतं. ते फेडल्याशिवाय कोणालाही चुकत नाही. कुणी जर म्हटलं ते अहो, आपल्या वेदांत शास्त्रामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये असा अजून ग्रंथच निर्माण झाला नाही. जाणून बुजून केलं पाप आणि ते दुसऱ्या प्रक्रिया. तुम्ही जाणून बुजून कर्ज काढ, बँकेचं कर्ज काढ, पाहुण्याला 500 काढवा पाठीला, कर्ज फिटन का, फिटन का कर्ज जगात, ते कर्जच भरावं लागेल. तसं हे पाप आपल्याकडून आपण जाणून केलेलं हे पाप कसल्याही प्रकारे फिटत नाही. परंतु जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, यांचं एकदा दर्शन झालं ना, साधूचं दर्शन झालं महाराज, आणि एका डाकुनी ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथात जे वाक्य लिहिले त्याप्रमाणे देव वागला महाराज. केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, केले रामायण रामादी, याची कीर्ती वाढली
वाल्मिक तैसेची वर्तोनी दावेन म्हणे नामा किंवा नामा म्हणे. अगदी देवाला त्या पद्धतीनं वागावं लागलं. पण त्याने प्रक्रिया काय केली महाराज, त्यांनी नारदावर पूर्ण विश्वास ठेवला. विश्वास, समाजाचा विश्वास संपादन करण्यासाठी सुद्धा खूप मोठं हृदय लागतं महाराज. समाज त्याच्याशिवाय विश्वास आपला करीत नाही. तुम्ही आमचा विश्वास, आमच्यावर विश्वास टाकला आणि फोटो छापला. फोटो गंगा तर काय माहिती फोटो घेतला. हा काय आहे विश्वास. पण विश्वासाला तडा न जाऊन देणं की ज्याच्यावर विश्वास टाकला त्याचं कर्तव्य आहे. वाल्मिकीनं विश्वास टाकला नारद महर्षीवर आणि विश्वास टाकला. परंतु असं आहे बरं का, विश्वास टाकला आणि त्यांनी वाल्मिकींना शब्द दिला. पण त्या शब्दाची पूर्तता करणं, नामा म्हणे केशवराजा केला नेम चालवी बोलतात संत. पण संत बोलल्यानंतर त्यांच्या वाच्यतेची पूर्ती करतो देव करतो. वास्तविक वाल्या कोळी म्हणजे निस्ता आजच्या काळामध्ये जर एखादा ग्रंथ लिहिला म्हणजे ग्रंथाचा लेखक कोण आहे ते म्हणले ते नाहीत का जेलमध्ये आहेत, आरोपी वाचणार नाहीत लोक महाराज. लोक म्हणतात त्यांचं नको. पण तो आरोपी म्हणजे साधा नव्हता महाराज. पूर्वी उच्च कुळामध्ये ज्याने जन्म घेतला त्यांचं नाव वाल्मिक रामामध्ये रत्नाकरी घेतला. परंतु काही पुण्य संपल्यानंतर म्हणा किंवा पापाचा उदय झाल्यानंतर म्हणा, पतन उद्धार संघाचा महिमा, त्याच्या अधमा संत सेवी, तर अशी संगती घडली. त्याचा परिणाम त्यांच्याकडून दुष्कर्म घडलं. परंतु जुन्या चांगल्या वागणुकीची, जुन्या तुमच्या असणाऱ्या कुळाची, ह्या सगळ्या गोष्टीची आठवण संतांनी करून दिली. संत म्हटले तुम्ही जीव नाही, तुम्ही काय आहात, तुम्ही देव आहात, तुम्ही साधू आहात, तुम्ही महात्मे आहात याची आठवण करून दिली. आणि त्या संतांच्या शब्दावर त्यांनी विश्वास टाकला महाराज. मग त्यांना प्रचिती दिली आपण सुद्धा काय आहोत, देव आहोत. आणि असं झाल्यामुळे ते ज्या म्हणजे त्यांनी तो ग्रंथ तर लिहिला. पण अजून एक महत्वाची जीवनातली एक गोष्ट सांगतो. त्यांच्या संस्थेत परब्रह्म अवतार रामराय त्यांची मुलं त्यांच्या संस्थेत शिकायला टाकले बरं का. ते विठाला विठाला शिकायला होते, वाल्मिकीकडे शिकायला होते. बघा ना तुम्ही काय कमाले डाकूची तर पोरं शिकायला टाकले म्हणले. आता जर म्हणलं तर जमन कसं येत नाही. अगोदर लोक विचारतात महाराज आमच्याकडे बी मुलं होते बरं का. आपल्याकडे 70-80 मुलं राहायची, 50च्या पुढेच राहायची. महाराजांचा मुलगा होता, महाराज आमच्याकडे संगीत शिकवायला असायचे. मुलं होते, सगळं केलं महाराज. सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला आणि शेवटी सगळ्या आनंदाला थोडं स्थिर केलं ना आता गोशाळेकडे आलं. आणि मुद्दा कशामुळे सांगितला, रामाची मुलं त्यांच्याकडे शिकायला, रामाला त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला. हे बाकी तुम्ही आम्ही विश्वास टाकू याच्यात नवल नाही महाराज. प्रत्यक्ष परब्रह्माला विश्वास निर्माण झाला. आणि मग ज्यांचा विश्वास निर्माण झाला त्यांचं सगळं पाप गेलं. कशाने गेलं, मुद्दा इथे नारदाच्या दर्शनानं. पापनाशी दर्शने. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, असं निष्पाप जीवन झाल्यानंतर सुद्धा कधी कधी माणूस चुकतो, कधी कधी पुन्हा खाली येण्याचे प्रयत्न करतो. पण त्याला कारणीभूत कोण आहे, अभंगाचं 30 चरण. काम क्रोधा नाही चाले